काय शेतीचं कठीण झालं त्याचे. कठीण म्हणजे काय बेकार काम झालं आहे. हा बेकार काम झालं शेती. सरकारनं काही दिलं तर त्या मागे सरकारनं जमते गावता. ह्या बच्चू कडूले म्हटलं भांडला 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 त्याच्याने लोक राजाने आक्षेपच करता. हो बंबईला पळायला मुंबईला पळाला हे बरं, शेतकऱ्यांनी लढणारा कोणी आहे का मग दुसरा? कोणीच नाही. हा त्याने मजा मारून राहिली. सारे मजा मारू राहिला. आता त्याला पैसे घेऊ का काही हो पण तो लढते ना. लढते दुसरा नेता आहे का आता समजा बच्चू कडू सारखा लढणारा कोणी? नाही कोण नाही आता. हे काय पाहिजे आता हे त्या समोरच पाहिजे गोंड्या खाली पडले काय ताला. एका झाडाला 4-4, 5-5, 6-6 आहेत ना. बरं 5-5, 6-6 कळ्या पाहिजे तर 2-3च कळ्या आहेत. सोडलं ते पाण्यानं. पाण्यानं सोडलं तो सापळे कोणी होय का नाही. हो. तू बच्चू कडू म्हणजे पैसे खाल्ले का त्याच्या बच्चे त्या काय केलं मग? तू तेच काम करून राहिला हो. मला. मला काही समजतच नाही बा. काय शेतकरी आत्महत्या करतील नाही रे बा. इलाज नाही ना. कर्जाचा डोंगर. कर्जाचा डोंगर पाणी त्याच्या सुचलं नाही. पाणी सुसून देऊन राहिलं. काय आता मुश्किल आहे. कठीण काम दिसते भाऊ आता. अगं घरी झोप लागत नाही. एक भाकर खात नाही माणूस. 2 या रस्त्याने जाते माणूस आणि दुसऱ्याच रस्त्याने जाते. विचार राहते ना. लग्न पोरा लेकरीचे कसे करा ते कर्ज कसं फेडा. बरं लहान लहान लेकरीला काय समजते हो फी भराच लागते. हो शाळेची. हो आता आपल्याला जिल्हा परिषद मध्ये शिक्षण होतं. कॉन्व्हेंट आलं. कॉन्व्हेंट आलं चालू झाला राजा. काय शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्याला निसर्ग जाईन. निसर्ग जबाबदार. कोणी कोणी काय म्हणते तो अजित पवार म्हणते दरवर्षी शेतकऱ्याला माफी पाहिजे काय. सवय लागली म्हणजे. सवय लागली म्हणते. कधी येऊन पाहिजे असा शेतकरी एकच आहे की जुवा खेळते वावरात जाऊन लाखो रुपये टाकते. उसाले काही होत नाही पाण्यानं. पाहिजे आता ह्या बोंड्या खाली जायला सबन बुड गेलं ना. हे पोराडे वाढले बुड गेलं. काहीच नाही. काय रे त्याला बोंडे 4-4 बोंडे आहेत. हेही सारख्या फुटत नाही. काही सोडल्या त्याच्यात भोका आहेत. त्याच्यात भोका आहे. आत्महत्येचा काय मार्ग नाही. जमिनी का कसा लेकरीचे लग्न जेव्हा जमीनचा प्रॉब्लेम येते तरी लोक वाहतात शेती. वा नाही तर काय करतील. इलाज नाही त्याला.